हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रांजली अगदी मनापासून आजच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. अ, हा व्हिडिओ बनवायचं सर्वात मोठं कारण म्हणजे मी आज तुमच्यासोबत आहे 2-3 गोष्टी शेअर करणार आहे, ज्या माझ्या माझी हेल्थबद्दल आहे. एक वेट लॉस जर्नीबद्दल आहे आणि एक आहे ना, मी नवीन गोष्ट घेतली त्याबद्दल आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुमच्याही काही कामी आला तर चांगलीच गोष्ट आहे. चला व्हिडिओला आपण सुरुवात करू. नवीन गोष्ट मी काय घेतली ते तुमच्यासोबत शेअर करते. मी आहे ना हा हॉलीलँडचा माईक घेतलाय प्रमोशनच्या पैशामधून आणि ही माझ्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे. कारण की भरपूर दिवस माझ्याकडे पहिला माईक होता. पण तो आहे ना असा मॅग्नेटचा नव्हता. डायरेक्ट असा होता चिमटा वगैरे लावून इथं होता, की तो असा सारखा ना पलटी पडायचा आणि त्याच्यामध्ये एकदम असा व्यवस्थित आवाज सुद्धा येत नव्हता. सो ह्या माईकचा आवाज तुम्हाला कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर माझ्या हेल्थबद्दल तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करते. मी वेट लॉस जर्नी सुरू केलेली होती आणि मला मधीच ती बंद करावी लागली. कारण त्याचं सर्वात मोठं कारण आहे त्याच्यामागं, की मी आहे ना माझ्या भावाचं लग्न झाल्याच्या नंतर माझ्या पायामध्ये अचानक अशी चमक निघाली होती. पण ती चमक कशामुळे निघाली, काय निघाली मला याचं काहीच कारण माहिती नव्हतं. सो मी ते डॉक्टरांकडे जाऊन मेडिसिन वगैरे घेऊन यायचे तेवढ्यापुरतं थांबायचं आणि परत दुखायचं. असं सारखं चालू होतं. मग मी एक्स-रे काढायला सांगितलं डॉक्टरांनी. मग मी एक्स-रे काढला. एक्स-रे काढल्याच्या नंतर डॉक्टरांनी तिथे सांगितलं, की आपल्या हिपचा जो जॉइंट असतो ना, त्या जॉइंटच्या तिथं बॉलला सूज आलेली आहे. तर सो त्याच्यावर पण मी गोळ्या औषधं घेतली, पण तरीही मला त्याने काहीच फरक पडत नव्हता. त्यानंतर डॉक्टर म्हणले, "तुम्हाला फरकच पडत नाही, तर तुम्ही एकदा एम-आर-आय करून घ्या." एम-आर-आय केल्याच्या नंतर मला भरपूर गोष्टी समजल्या, की त्यामध्ये ब्लॉकेज झालेले आहेत माझे पायाची जी कोणतीतरी एक शीर आहे ती ब्लॉक झाली. त्यामुळे तिथं रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही म्हणून बॉलला सूज येतीये. पण डॉक्टरनी डायरेक्ट सांगितलं होतं, की मला तिथं ऑपरेशन करायला सांगितलेलं होतं बॉलचं. बॉल रिप्लेस करणार होते. सो पण माझं एवढं इतकं पण वय नाहीये, की मी ते केलं पाहिजे. ह्या वयात सगळ्या गोष्टी लवकर कव्हर होतात. पण ती गोष्ट माझ्यासाठी एकदम रिस्की होती, की ऑपरेशन म्हटलं, की मला इथं सुईची भीती वाटते. ऑपरेशन तर लई लांबची गोष्ट आहे. पण मग मी भरपूर असं विचार केला, भरपूर ठिकाणी बघितलं, चौकशी केली. पण असं प्रायव्हेटमध्ये तर मला ऑपरेशनच सांगितलं होतं. आयुर्वेदिक उपचार घ्यायचा मी विचार केला. आयुर्वेदामध्ये भरपूर असे उपचार आहेत, की त्यामध्ये सांगतात, की ऑपरेशन करायची गरज नाही, पण त्या सपोर्टनुसार आपल्या शरीरात जे गोष्टी कमी आहेत, त्या आतून पण दिल्या जाऊ शकतात आणि बाहेरून पण लेप वगैरे लावता येतो. तर मी भरपूर ठिकाणी बघितलं वगैरे, पण मला एक माझी मावशी आहे, तिच्या जावचा पण असाच प्रॉब्लेम होता, की तिला 6 महिने ती बेडवर होती डायरेक्ट. तिला काहीच करता येत नव्हतं. मग तिने तिथं हॉस्पिटलमध्ये गेलेली होती ती इंदापूरच्या अलीकडेच 5 किलोमीटर आहे. त्याचं नाव आहे राजीव प्रताप पंचकर्मा काहीतरी सेंटर आहे असं ते. तर मग तिला तिथं चांगला फरक पडला आणि तिला तिथं डॉक्टरनी सांगितलं 2 महिने यायचं आणि 2 महिन्यामध्ये तुम्ही ओके होऊन जाता. मग तिला 2 महिन्यातच खूप छान रिझल्ट मिळाला होता. ती चालायला वगैरे लागली. तिचं ती काम सगळं करत होती. मग मी विचार केला एकदा मी हे ट्राय करून बघू का? म्हणून मी आत्ता हे पाठीमागचे 7 दिवस मी कालच आले तिथून. 7 दिवस मी तिथं हॉस्पिटलला गेले होते. माझी इतकी बेकार कंडिशन होती, मला चालता तर येत नव्हतं. मी तुमच्यासोबत आहे ना, इथे व्हिडिओ पण शेअर करेन. मला चालता सुद्धा येत नव्हतं. मला मांडी घालून बसता सुद्धा येत नव्हतं. परत मी आत्ता आहे ना, व्यवस्थित मांडी घालून बसते. कारण की 7 दिवसामध्ये मला हा रिझल्ट मिळालाय. आणि त्यानंतर मला असं म्हणजे पाय असा बेडवर वगैरे सुद्धा घेता येत नव्हता. मला माझ्या सासूबाई मदत करायच्या पाय वरती घ्यायला. माझा नवरा रात्रभर असं माझे म्हणजे पाय दाबून द्यायचा. कारण की इतकं दुखत होता तो, इतका चमकत होता चालताना. भरपूर त्रास होत होता मला ह्या गोष्टींचा. तर मी तिथं ट्रीटमेंट घ्यायची विचार केला. मग गेले 7 पासून मी तिथंच होते. तर मी कालच आले तिथून. पण मला खूप छान रिझल्ट मिळाला. माझ्यासोबत माझी मम्मी होती. तिला शुगर, थायरॉईड होतं. तिथं प्रत्येक गोष्टीवर इलाज आहे. प्रत्येक आजारांवर इलाज आहे डॉक्टर म्हणतात. जर तिथं फरक पडणार असेल, तर 100% सांगतात, की इथं फरक पडणार आहे. आणि जर तिथं फरक पडणार नसेल ना, तर डॉक्टर म्हणतात, "इथं काही फरक पडणार नाही. तुम्ही जाऊ शकता." मला तर 3 महिने डॉक्टरांनी सांगितलं, "तुला 3 महिने यावं लागेल." पण माझा पायाचा जो प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यामध्ये मला सांगितलं होतं एव्हीएन ग्रेड 3 लेफ्ट लेग आणि ग्रेड 1 राइट लेग. म्हणजे हाडांचा पण काही मला प्रॉब्लेम होता.
आणि हा पहिल्यापासून होता, की पहिल्यापासून असणार आहे, की एकाएकी कोणतंच दुखणं आपल्या शरीराला हे होत नाही. हळू-हळू, हळू त्या गोष्टी आपल्या शरीरात होत असतात आणि पण ते आपल्याला कळायला पाहिजेत. मला ह्या गोष्टी कळल्या नाहीत आणि अचानक हा पायाचा प्रॉब्लेम झाल्यावर मी तिथं ट्रीटमेंट वगैरे घ्यायचा विचार केला. मग तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी 7 दिवसात मस्त असं ट्रीटमेंट दिली त्यांनी मला. तर एकदम पाय माझा आता ओके. थोडासा दुखतोय, पण पायाला माझ्या खूप छान फरक आहे. डॉक्टर म्हणलेत, "पुढच्या महिन्यात तू एकदम व्यवस्थित होशील." मी आता चालू पण शकते व्यवस्थित, मला चालता पण येतं. मी तो पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते, की मला कसा रिझल्ट आलाय. पण प्लीज ऑपरेशन वगैरे तुम्ही काही करू नका. जरी नाही मी असं म्हणत नाहीये, क्रिटिकल प्रॉब्लेम असते तिथं करणं पण करावं पण लागतं. पण जर पर्याय आहे, एकदा ट्राय करायला हरकत काय आहे? मी असं काही डॉक्टरांचं किंवा त्या हॉस्पिटलचं प्रमोशन नाही करत आहे. मला छान रिझल्ट आलाय, तोच मी तुमच्यासोबत शेअर करते. बाकी काही नाही. आणि त्यानंतर आता मी तुमच्यासोबत ती गोष्ट शेअर करणार आहे, जी गोष्ट मी आत्तापर्यंत बंद केलेली होती. मी परत माझे व्हिडिओ नवीन चालू करणार आहे टाकण्यासाठी. आणि दुसरं म्हणजे मी वेट लॉस जर्नी पुन्हा चालू करते. माझ्या हाईटनुसार आहे ना, मला 55 किलो वजन पाहिजे आणि आता माझं वजन आहे 58 म्हणजे 58 किलो वजन आहे माझं. तर मला फक्त 3 किलो वजन कमी करायचं आणि 1 वीकमध्ये मी फक्त 1 केजी वेट लॉस करणार आहे. आणि असं करून मी 1 मंथमध्ये 3 केजी वेट लॉस करणार आहे. मी ते कसं करते, काय करते, ही जर्नीसुद्धा आहे ना, मी तुमच्यासोबत इथं शेअर करणार आहे. आणि Instagramवर 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर नसत्या करता आल्या. म्हणून मी हा लाँग व्हिडिओ बनवलाय. तुम्हाला जर हॉस्पिटलची पण डिटेल काही माहिती हवी असेल, तर खाली कमेंट करा. अजून पण वेट लॉसबद्दल काही डिटेल हवी असेल, तर कमेंट करा. आणि हो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून काही डाऊट असेल, क्वेशन असतील तर कमेंटमध्ये विचारा. मी नेक्स्ट व्हिडिओ क्वेशन एंड ब्लॉगचाच घेणार आहे. कारण की खूप क्वेशन विचारलेले आहेत मला, वेट लॉस कसं करते, एका महिन्यामध्ये किती वेट कमी होऊ शकतं, असे भरपूर क्वेशन आहेत. सो मी त्याचा सुद्धा डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक फॉर वॉचिंग. बाय.